रेल्वे प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या पर्स, महागड्या वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या अनेक घटना घडत होत्या। असाच एक प्रकार दिनांक 22 तारखेला मंगलोर रेल्वे स्टेशनवरून निघालेल्या निजामुद्दीन एक्सप्रेस मधील एकाच महिलेची पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाली। याचा तपास करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम तयार करत साध्या गणवेशात स्टेशन परिसरात तैनात करण्यात आली होती। याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे बदलापूर शहर हद्दीतून आरोपी सहीमत अंजूर शेख वय वर्ष 29 राहणार रबाळे नवी मुंबई याला अटक करत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून 4,56,430 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केले। यात सोन्याचे दागिने, 6 मोबाईल, आयपॅड, मनगटी घड्याळे असा एकूण 4,56,430 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला। त्यांना दिनांक 24/3/2025 रोजी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बदलापूर शहर हद्दीत एक संशयित आरोपी येणार आहे। त्यावरून त्यांनी सापळा रचून सहीमत अंजूर शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो गुन्हा तसेच इतर टोटल 6 गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड, घड्याळ असे एकूण 4,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।